मित्र सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार. 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला DSCचा थिसिस प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या विषयावर आपला ग्रंथ सादर केलेला होता. ब्रिटिशांना तो आवडला नाही. इथल्या प्राध्यापक ज्यांना जे त्यांची PhDची गाईड होते, DSCची गाईड होते, त्यांना तो आवडला नाही. त्यासाठी 6 महिने त्यांनी तो डिग्री प्रदान करायचं थांबवलं होतं. मात्र एवढा प्रामाणिकपणा त्यांच्या प्राध्यापकातल्या लोकांच्या मध्ये होता की त्यांनी म्हणले की ह्याने डॉक्टर आंबेडकरांनी जी मतं मांडलेली आहेत ही पुढील 100 वर्षाकरता भारताला आवश्यक आहे. त्यासाठी मला हे डिग्री अवॉर्ड करणे गरजेचे. 6 महिन्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी DSCची पदवी अवॉर्ड केलेली आहे. मित्र, सांगायला आनंद वाटतो की त्या DSCच्या थिसिसमध्ये त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची जवळपास 17 प्रश्न उभे केलेले होते आणि त्याची उत्तरं ब्रिटिश गव्हर्नमेंटला, कारण त्यावेळेस आपण भारतात होतो, ब्रिटिश गव्हर्नमेंटला तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा अशी सोल्युशन्स दिलेली होती. प्रॉब्लेम तर ओरिजिन कशामध्ये आहे, तर तुमच्या धोरणामध्ये आहे. आणि ती धोरणं तुम्हाला कशी बदलणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये काय सोल्युशन्स आहेत हे त्यांनी त्यांच्या थिसिसमध्ये मांडलेलं होतं. ब्रिटिश मोठे औदार्याचे होते, मोठ्या मनाचे होते. त्यांनी 1935 मध्ये वेल्बी कमिशन टाकून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या अंतर्गत 1 एप्रिल 1935 ला भारतामध्ये रिझर्व्ह बँक स्थापन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे भारतामध्ये रिझर्व्ह बँक स्थापन केली. त्यावेळेस ब्रिटिशांच्या अंमलाखाली जे काही 16 देश होते, आणखी त्या सगळ्या 16 देशांकरता रिझर्व्ह बँक त्यावेळेस काम करत होती. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनमध्ये या ग्रंथामध्ये नमूद केलेले जे 16-17 विषय आहेत, उदाहरणार्थ धरणांची निर्मिती करा, शेती आणि शेतीखाली जे शेती करता लागणारं जे पाणी आहे, विद्युत आहे, हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. ते प्लॅनिंग कमिशनने ऍक्सेप्ट केले होते. मजुरांचे प्रश्न होते, त्यासाठी लेबर लॉज तयार करण्यात आले. पैशाचा दर जो आहे, पैशाचा विनिमयाचा जो दर आहे, तो आपण सोन्यामध्ये करायचा का चांदीमध्ये करायचा याविषयीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केले होते. त्याप्रमाणे विनिमय दर, वेगवेगळ्या देशामधला जो पैशाचा विनिमय दर आहे तो ठरवण्याची भूमिका रिझर्व्ह बँकेनं पार पाडलेली आहे. असे 17 विषय आहेत. त्या 17 विषयावर डॉक्टर आंबेडकरांनी जे थिसिसमध्ये लिहिलेलं होतं त्याच्यावर स्वातंत्र्याच्या नंतरही कारवाई सातत्यानं होत गेलेली आहे. आम्ही असा विचार केला की 100 वर्ष झालेली आहे. 100 वर्षापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी जे लिहिलं होतं त्याच्यावर अनेक नियोजनं, अनेक योजना, अनेक धोरणं तयार करण्यात आली. आत्ता सध्याचे काय प्रश्न आहेत त्याचा आढावा घेऊया आपण. 100 वर्षात काय झाले त्याचा आढावा घेऊया आपण आणि पुढील भविष्यामध्ये या आर्थिक प्रश्नाचा, भारताला भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या बाबतीत आपण काय भाष्य करू शकतो का, या उद्देशाने ही कॉन्फरन्स आपण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपलं DSC पदवी घेतली त्या ठिकाणी घेऊया. ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची